दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली। या संदर्भातील निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की जंतर मंतर येथे विद्यार्थी व नागरिक आपल्या विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलकांवर कथितपणे लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे। भारताच्या राज्यघटनेने नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला असून अशा आंदोलकांवर बळाचा वापर झाल्यामुळे लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे संघटनेने नमूद केले। तसेच काही व्यक्तींनी पोलीस गणवेश परिधान करून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निपक्ष चौकशी करून तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी अरुण कांबळे, चंद्रकांत कांबळे, सागर रांजगळे, सतीश कापुरे, महेश कलगोंडा, शशिकांत लाखे, पृथ्वीराज कडोलकर, यशवंत समुद्रे, लक्ष्मी गारवे, फैजल नरिशा शेख, वैष्णवी जावळे, श्वेता जावळे, जयश्री गावडे, रवी गोसावी, प्रसाद गोसावी, राहुल जावळे, जयश्री बनसोडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।